इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं, लढाई केल्या आणि त्यामध्ये अनेकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यापैकी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तरुण युवा मित्रांनी देशासाठी स्वतःला फासावरती लटकून घेतलं. त्यांचा आज शहीद दिवस आहे. मी या 3 युगपुरुषांच्या, राष्ट्रपुरुषांच्या चरणी पहिल्यांदा कोटी कोटी अभिवादन करतो. आज माझे सहकारी बिसूर गावचे सुपुत्र एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झालाय, परंतु त्यांच्याकडे एक लिखाणाचं वेगळं गुण परमेश्वर रूपी त्यांना मिळालेलं आहे आणि ते त्यांनी कष्टाने डेव्हलप केलं आहे. असे आनंद टकले सर की ज्यांनी, मी तर एवढा मोठा नाही, परंतु माझ्या आयुष्यातील घडामोडीवरती त्यांनी कादंबरी तयार केली आहे. खरं तर माझ्यामुळंच ही कादंबरी फार उशिरा प्रकाशित होते. याचा दोषी मीच आहे, कारण त्यांनी 4-5 वर्षापूर्वी ही कादंबरी तयार केलेली आहे. मीच त्यांना म्हणणार कशाला, आपल्यावर कशाला असं म्हणत, पण ते काय ऐकायला तयार नव्हते. त्यांनी परत नावं बदलली, पात्र बदलली, परंतु ते काय त्यांच्या भूमिकेपासून हटले नाही. आणि म्हणून त्यांनी जे लिखाण केलेलं आहे अस्वस्थ नायक, या कादंबरीचं आज प्रकाशन माझ्याच आईच्या हस्ते होतंय. याचाही मला सार्थ अभिमान वाटतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित एक वरिष्ठ अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांनी काम केलंय, MSCB मध्ये ते संचालक पदावरती होते, म्हणजे महाराष्ट्राचे प्रमुख होते, असे माननीय डॉक्टर मुरहरी केळे साहेब हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबाई वलचंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका, टकले सरांच्या शिक्षिका. मी होतो तेव्हा आम्हाला डॉक्टर KS पाटील सर, चौगुले सर, राजपूत सर, उंडवाले सर, आर्गे मॅडम अशी टीम होती. अशा ज्यांनी या सगळ्या कादंबरीचं समीक्षण केलं अशा डॉक्टर रोहिणी तुगदेव मॅडम. आयुष्यामध्ये माणसानं नाराज व्हायचं नसतं. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये संघर्षानं पुढं जायचं असतं. आणि आपल्याला तरी परमेश्वराने इतकं शरीरयष्टी दिलेली आहे, आपण कष्ट करू शकतो, मेहनत घेऊ शकतो, परंतु रडायचा स्वभाव असल्यामुळं मला वाटतं आपण काही गोष्टीत मागं पडतो. परंतु सचिन पाटील जे ग्रामीण साहित्यिक आहेत, त्यांच्यासाठी खरं तर जोरदार टाळ्यांनी वाजवला पाहिजे की त्यांच्या अंगावरून बैलगाडी गेली आणि त्यांना अपंगत्व आलं, परंतु त्यासाठी ते रडत बसले नाहीत. त्यांनी जे त्यांच्या हातात आहे लिखाणाचं काम, आता त्यांनी मला एक पुस्तक दिलं, त्यामध्ये 22 बोलीभाषा आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या, आणि त्या सगळ्या बोलीभाषांची त्यांनी एक पुस्तक तयार केलेलं आहे. असे सचिन पाटील सर इथे उपस्थित आहेत. व्यासपीठावरती उपस्थित सांगली कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर प्राध्यापक डॉक्टर नितीन सावगावे सर आहेत. अनेक वेळा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये ज्यांनी काम केलंय, समाजाचं काम करतायत, ते विष्णू माने साहेब आहेत. आणखी एक लिखाणाचा अंग असणारा बुद्धिमान माणूस पण आपल्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत, माननीय विजय गावडे, ते पण आवर्जून इथं आलेले आहेत. आमचे सहकारी मार्गदर्शक सांगली जिल्हा परिषदचे समाज कल्याणचे माजी सभापती माननीय सदाशिव खाडे साहेब, ते इथे उपस्थित आहेत. माननीय भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय संदीप तात्या टोंबरे आहेत. आणि आपल्या सर्वांना आदरणीय आहेत, जे समाजाच्या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. साम दाम दंड असं म्हणता येईल असं माननीय गडदे तात्या हे या कार्यक्रमाला इथं आवर्जून उपस्थित आहेत. आनंद टकले सर, त्यांचे सगळे सहकारी, आणि तुम्ही सगळेजण. आता या कार्यक्रमामध्ये आम्ही काही कुठं रोलच केलं नाही,
आनंद टकले सर आणि त्यांच्या सहकार्याने हॉल बघणं, लोकांना निमंत्रण देणं, कोणी कार्यक्रमाला यावं हे सगळं हे आनंद टकले सर आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींचं हे नियोजन आहे. आणि तुम्ही सगळेजण या कादंबरीच्या प्रकाशनासाठी आलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आमच्या आईला पण माहीत नाही ह्यात काय लिहिले, कारण तिला वाचता येत नाही. आमच्या कधी ध्यानीमनी पण नसेल की आमच्या आईच्या हस्ते भविष्यात कधी पुस्तकाचं प्रकाशन होईल की जे आपल्यावरतीच लिहिलेलं असेल. म्हणजे आपल्या सगळ्यांची हीच अवस्था आहे. गोपीचंद पडळकर वरती जरी ही कादंबरी लिहिली असली तरी हा गोपीचंद पडळकरचा सन्मान नाही आहे, हा गोपीचंद पडळकरला तयार करणाऱ्या तुम्हा सर्वांचा हा सन्मान आहे. कारण या कादंबरीमध्ये तुम्ही असल्याशिवाय कादंबरी पूर्ण होत नाही. कारण संघर्ष करण्यासाठी लोक तयार असतात, बोलणारी लोक असतात, भाषण करणारी लोक कमी नाहीत महाराष्ट्रामध्ये, पण ऐकायला माणसं पुढे पाहिजेत ना. भाषण करणारी लोक असतात. हे सगळ्या विषयामध्ये तुम्ही सगळे जर नसता तर ही कादंबरी लिहिता आली नसती. माझ्यासारखं पात्र महाराष्ट्राच्या पटलावरती येऊ शकलं नसतं. याचं सगळं श्रेय हे गावगाड्यातल्या समाजातल्या सगळ्या लोकांना जातं की ज्यांनी माझ्यासारख्या एका फाटक्या कार्यकर्त्यावरती मनापासून प्रेम केलं आणि तन मन धनानं प्रेम केलं, म्हणून आज गोपीचंद इथं उभा आहे. लिखाण करणं हे फार कमी लोकांना जमतं. म्हणजे 10,000 एखादा वक्ता असतो, लाखात एखादा लिहिणार असतो. हे व्यासपीठावरती जे 4 जण आहेत, केळेसाहेब आहेत, तुगदेव मॅडम आहेत, सचिन पाटील आहेत आणि आपला जीवाभावाचा आनंद टकले आहे, की यांचे लाखात एखादा असतो की ज्यांना लिखाणाचं अंग असतं. ते टकले सरांना मिळालेलं आहे आणि त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. अगोदर खरं मीच लाजायचो, केळे सर कशाला माझ्यावरती लिहितं. मी त्यांना इतक्या वेळा म्हणजे न बोलताच परत पाठवलंय घेऊन. ते काय चिकाटी त्यांची जबरदस्त आहे. त्यांनी ही सगळी कादंबरी लिहिलेली आहे. खरं तर आपण सगळे इतिहास निर्माण करणारी लोक आहोत, आपण लढणारी लोक आहोत. लढणारी लोक इतिहास तयार करतात, इतिहास करणारी लोक लिहित नाहीत. आपली सगळ्यात मोठी अडचण झाली, आम्हाला एक मोठी परंपरा आहे. आमचा ओवीकार अशा ओव्या गातो पण त्याचं कुठं लिखाणच झालेलं नाही. जात्यावरच्या ओव्या आमच्या सगळ्या घरामध्ये आई असेल, बहीण असेल, ते इतक्या भारी जात्यावरच्या ओव्या गातात. पण आता कुठं तुम्ही द्यायचं म्हणलं तर ते मटेरियलच नाही आपल्याकडे, कारण त्याचं लिखाण झालं नाही. आज धनगर समाजाच्या बाबतीमध्ये राजकीय दृष्टी आपण जर विचार केला तर BK कोकरे नावाचं एक वादळ होतं. वादळ म्हणजे ज्या काळामध्ये पूर्णतः ही साधन सामुग्री नव्हती. ना 4 व्हीलर गाडी होती, ना फोन होता, ना टेलिफोन होता, ना व्हॉट्सअप, ना फेसबुक, ना ट्विटर, काही नाही, ना इलेक्ट्रॉनिक मीडिया. अशा काळामध्ये लाखाच्या सभा घेणारा BK कोकरे नावाचं वादळ होतं की ज्याला आत्मभान आलं, अरे काहीतरी राजकारण केलं पाहिजे. एक केमिकल इंजिनियर मुलगा ज्याला रिलायन्स मध्ये त्या काळात लाखो रुपयाची नोकरी होती आणि रिलायन्स मध्ये सगळी मंडळी त्यांची जवळची होती, तेव्हा त्या BK कोकरेंना वाटलं की नाही, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वानुसार महाराष्ट्रामध्ये असे अनेक समूह आहेत की ज्यांना राजकारणाचा सत्तेचा वाटाच मिळाला नाही, त्यांचा टक्का मिळाला नाही. म्हणून यशवंत सेना नावाची त्यांनी सेना स्थापन केली. 2 व्हीलरवरती वर्गणी गोळा करून. लोक तुम्ही सांगताय, मी स्वतः त्याला बघितलं नाही, पण आमची लोक तुम्ही सांगताय यात्रामध्ये यायचे, आरेवाडीला यात्रामध्ये यायचे, बसोबाच्या यात्रेत, धुळदेवाच्या यात्रेमध्ये, आणि तिथं ते भाषण करायचे आणि लोकांच्याकडून काय म्हणायचे, तुम्ही कागद मला द्या. त्याच्यावरती संघटन चालवायचे 2 व्हीलर गाडीवर. आज धनगरांचा राजकीय इतिहास महाराष्ट्रात कोणाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही आणि आम्ही सांगू शकत नाही, कारण त्याचं लिखाणच झालं नाही. त्यामुळं आपल्याला अडचण होते. अरे BK कोकरे साहेबांना सोडून द्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतका मोठा इतिहास आहे या देशामध्ये. अहिल्यादेवीपेक्षा मोठा इतिहास असू शकत नाही. इतका मोठा इतिहास
की ज्या पद्धतीनं लिखित स्वरूपात येणं अपेक्षित होतं तो आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ह्या घराण्यानं पुढे चालवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची जी भगवी पताका आहे ती या देशातल्या काही मोजक्या सरदारांनी खांद्यावरती घेतली. त्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर नंबर 1 ला आहे ना. सुभेदार मल्हारराव होळकरांचा इतिहास आपल्या समोर आहे. महाराजा यशवंतराव होळकर नास इनामदारांनी झुंड नावाची कादंबरी जर त्यांच्यावरती लिहिली नसती तर हे पात्र कोणाला कळालं पण नसतं. आता 2-4 पुस्तकं त्यांच्यावरती आलेली आहेत. म्हणजे पुस्तक लिहिणं हे किती महत्वाचं आहे बघा. आपण आता आपल्याकडे जबाबदारी आली आहे. आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आपल्याला इतिहास निर्माण करावा लागणार आहे आणि केलेला इतिहास आपल्याला शब्दबद्ध करावा लागणार आहे की ज्याचा पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल. आणि त्यामुळे जे कुणी लिहिणारे मुलं आहेत त्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, इतिहास नुसता राजा रजवाड्यांच्या वरती लिहिला जात नाही. इतिहास नुसता राजकर्त्यांच्या वरती लिहिला जात नाही. इतिहास नुसता पुढाऱ्यांच्या वरती लिहिला जात नाही. इतिहास गावातल्या एखाद्या सामान्य माणसानं जे असामान्य काम केलंय त्याच्यावरती सुद्धा इतिहास लिहिला जाऊ शकतो आणि तो आपल्याला लिहायचा. आता त्याचं उदाहरण घ्या ना, बापू बिरू वाटेगावकर. किती मोठं काम केलंय त्यांनी. रॉबिन हुड, कृष्णाकाठचा पुस्तक कुठं आहे? कुणीतरी लिहिलं पाहिजे त्याच्यावरती. त्या विषयावरती कुणीतरी त्यांना शब्दबद्ध केलं पाहिजे. त्यांच्या बरोबरची लोक आता जिवंत आहेत. तीच संधी आपल्याला लिहिण्याला. एक पिक्चर आला, पिक्चर मध्ये सगळी स्टोरी येऊ शकत नाही 3 तासाच्या पिक्चर मध्ये. इतकं मोठं काम आहे. ते काम आपल्याला पुढं आणण्याची आवश्यकता आहे. आज माझ्यावरती पुस्तक लिहिलं लोक महाराष्ट्रातली, अरे मला काय चाललंय काय, त्यांना वाटतंय गोपीचंद असाच पुढं आलाय. अशी पण आहेत ना लोक, अरे असा उठलाय याला काहीतरी पुढं कुणाच्या तरी विरोधात बोलण्यासाठी याला आमदार केलाय. अशी काही लोकांची धारणा महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना माहित नाही की आम्ही काय पद्धतीनं कशा पद्धतीनं पुढं आलोय आणि तो संघर्ष किती. आता आमचं आम्हीच कौतुक करतोय अशातला भाग नाही, पण हे क्षेत्रच आमचं नाही. या क्षेत्राचा आमचा संबंध नाही. राजकारण कशाबरोबर खातात हे आम्हाला माहित नाही. ना माझ्या घरातल्यांना माहित आहे, ना माझ्या वाडीतल्यांना माहित आहे, ना माझ्या भाऊकींत्यांना माहित आहे, ना माझ्या चुलत्यांना, मला चुलत भावांना. काय कुणाला माहित आहे राजकारण? कुणी बघितलंय? जी माझी पडळकर वाडी आहे 100 घरांची, जिचं नाव धुळकरवाडी इथं दिलंय. अरे 100 घराच्या गावामध्ये हा एका गावाचा वार्ड होता ग्रामपंचायतचा. 500-600 मतामध्ये तुम्ही राजकारणामध्ये काही करू शकत नाही. आमदारकीला विधानसभेला मतदान 3 लाखापासून 3.5 लाखापर्यंत मतदान आहे. मुंबईचे मतदारसंघ आहेत पनवेल सारखा जो 5.5 लाखापर्यंत आहे. पिंपरी चिंचवड ते मतदारसंघ असे लाखाच्या पटीत आहेत. 500, 600, 700, 1000 मतात तुम्ही काही करू शकत नाही. परंतु जी परिस्थिती पुढे आली त्या परिस्थितीतून आम्ही गेलो. ते आनंदरावना वाटलं की 2012ला ते कोळ्यात आले. मला वाटते 2011चा तो कार्यक्रम असावा. गोपीनाथ मुंडे साहेब त्या कार्यक्रमाला आले होते आणि स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे साहेबांची जयंती होती आणि तो जयंतीचा कार्यक्रम होता. मला कोणी बोलू देत नव्हतं. लोक म्हणत याला बोलूच द्या. गोपीनाथ मुंडे साहेब म्हणले हा कोण पोरगा आहे, ह्याला सगळी लोक म्हणते ह्यालाच बोलू द्या. मला बोलायला दिलं. त्या कार्यक्रमात दिग्गज लोक होती. मी जरा उलट्या दिशेने बोलायला तू थांब म्हणायला लागले. मुंडे साहेब म्हणले नाही त्याला बोलू द्या. आणि मग त्यापासून मी भाजपला थोड्या प्रमाणात माहीत व्हायला लागलो. आणि म्हणून अशा पद्धतीनं जो विषय पुढे आलाय यामध्ये केळे साहेबांनी अनेक विषय सांगितले, की मृत्यूचे विषय सांगितले. अरे बाबांनो, माझे वडील एक प्राथमिक शिक्षक होते, अत्यंत चांगले शिक्षक होते गणिताचे. आणि दुर्दैवानं आम्ही 4थी-5वीला असताना आजारी पडले. आजारी घरात कुणीच पडू नये कुणाच्याच, म्हणजे इतकं व्यवस्थित चाललेलं घर. परंतु देशोधडीला लागलं. दवाखाना तर कुणाच्याच नशिबी असू नये. माझे वडील 8-8 महिने दवाखान्यात असायचे. मिरज हॉस्पिटलला, मिशन हॉस्पिटलला, डॉक्टर चव्हाणांच्याकडे. माझी आई 8-8 महिने इथं दवाखान्यात असायची. जायला कोण नसायचं. आम्ही 3 भाऊ. माझा मोठा भाऊ सगळ्यात कौशनराव, आता ब्रह्मानंद, आणि मी 3 नंबरचा. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा प्रसंग कसा असू शकतो. माझे वडील शिक्षक असताना आजारी पडल्यामुळे त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. आता बरेच इथे एज्युकेटेड लोक आहेत. अनुकंपाखाली त्यांना त्यांच्या जागेवरती नोकरी लागू शकते. माझा भाऊ असा 6 फूट उंचीचा
पुऱ्या मापाचा कुस्ती खेळलेला की ज्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि तो प्रयत्न करत होता की अनुकंपाखाली वरिष्ठ लिपिक म्हणून जिल्हा परिषदला नोकरी लागावी आणि एक दिवशी नोकरीचं ऑर्डर आली, कॉल आला, पोस्टमन घेऊन आला आणि त्याच दिवशी माझ्या भावाचा मृत्यू झाला होता. त्याच दिवशी की ज्या दिवशी ऑर्डर आली. एक ना अनेक प्रसंग असे आमच्या जीवनामध्ये, पण आम्ही त्याचं कधी भांडवल करत नाही. आम्ही कधी त्या विषयावरती कधीच आम्ही मत व्यक्त केलं नाही. बाबा आम्ही अशा परिस्थितीत आलोय, तशा परिस्थितीत आलो. परत माझे वडील 2002 साली वारले. एक ना अनेक प्रसंग की दवाखान्यामध्ये आम्हाला पैसे पण द्यायला नव्हते. 8 एकर जमीन आमच्या वडिलांनी दवाखान्यासाठी विकली होती, दवाखान्याचे पैसे भरायला. इथं डॉक्टर चव्हाण साहेब आहे की तिकडं त्यांचे उपचार असायचे. परंतु ह्या गोष्टीचं आम्ही कधी वाच्यता पण केली नाही, कधी आम्ही त्या विषयावरती बोलत पण नाही. संघर्ष करायचा तर तो करायचा, चांगल्यासाठी करायचा. जो संघर्ष आम्ही केलाय तो सामाजिक कामासाठी केलाय. वैयक्तिक तर आमचा कुठलाच विषय या विषयामध्ये नाही. परंतु आता एक चांगल्या पद्धतीनं आपण या विषयामध्ये सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून आज आनंदा टकले सरांनी जी कादंबरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती लिहिली आहे, यामध्ये माझं योगदान शून्य आहे. माझ्याबरोबर जो विश्वासानं समाज माझ्याबरोबर राहिला की ज्या काळामध्ये कारखानदारच विधानसभा लढवू शकतो, सूतगिरणीचा चेअरमनच विधानसभा लढवू शकतो, किंवा एखाद्या मोठ्या एज्युकेशन सोसायटीचा ज्याच्याकडे 50-100 कॉलेज आहे असा माणूसच राजकारणामध्ये पुढे येऊ शकतो. अशी जेव्हा समाजमानाची धारणा होती, समाजाची भावना होती, अशा काळामध्ये माझ्यासारखा एक पोरगा समोर येऊन म्हणतोय की विधानसभेची निवडणूक लढायची आणि लोक मला म्हणतात की होय लढ, आम्ही तुझ्या बरोबर आहे, आणि वर्गणी करून मला सगळे पैसे देत आहेत. माझ्या निवडणुका 2019 पर्यंतच्या सगळ्या निवडणुका या वर्गणीवरती आहेत आणि त्याचं सगळं श्रेय पहिल्यांदा धनगर समाजासाठी जातं आणि मग ते बहुजन समाजासाठी. तुम्ही जर माझ्या पाठीमागे उभा राहिला नसता तर अस्वस्थ नायक नावाची कादंबरी माझ्यावरती आनंदा टकले सरांनी लिहिली नसती. याचं सगळं श्रेय हे तुम्हाला जातं. परंतु इथून एक गोष्ट आपण घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्टीचं लिखाण झालं पाहिजे. इतरांनी लिखाण करून उपयोग नाही, त्याला पाहिजे तसं ते लिहितात. म्हणजे मी कुणावरती टीका करतो अशाचा भाग नाही. ज्यांना पाहिजे तशा पद्धतीनं इतिहास लिहिला जातो. त्यांना पाहिजे तिथं तुम्हाला खाली थांबतील, त्यांना पाहिजे तिथं कोणाला तर वर काढा. लिखाण करणारी पोरं जर आपल्या विचाराची असतील की जे वास्तववादी मांडू शकतात तर आणि तरच तो खरा इतिहास लोकांच्या पुढे येऊ शकतो. अहिल्या देवीचं जयंतीचं 300वं वर्ष आहे. आज तुम्ही मला सांगा, अहिल्या देवीची जयंती आहे, 4 गाणी आपल्याकडे आहेत का थोडेसे इतिहासाची? ना सुभेदार मल्हारराव होळकर, ना पुण्यश्लोक अहिल्या देवी, ना महाराजा यशवंतराव होळकर. नाही काय सांगू शकत. 300वं जयंतीचं वर्ष आहे. सरकारला मी धन्यवाद देईन. पहिल्यांदा असं घडतंय की अहिल्या देवीच्या जयंतीचे कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून शहरामध्ये होत आहे. आज एक महानाट्य अहिल्या देवीचं पुण्यामध्ये पहिल्यांदा असं होतंय, कधीच नाही. ज्या दिवशी अहिल्या देवींची जयंती सरकारनं साजरी करावी असा सरकारनं निर्णय केला तेव्हा कलेक्टर पळायला लागला अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे. तेव्हा जिल्हा परिषदचा सीओ पळायला लागला की अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे. तेव्हा तहसीलदार, तेव्हा BDO, तेव्हा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक पळायला लागला, शोधाशोध करायला लागला की अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे. फोटो आणला तर त्याला कळना अहिल्या देवी कोणती, सावित्रीबाई फुलेचा फोटो कुठला आणि झाशीच्या राणीचा फोटो कुठला. त्याचा गैरमेळ झाला. जिजामातेचा फोटो कुठला ते त्याला कळना. कारण असं घडलं नव्हतं ना. सरकार एखादा विषय हातामध्ये घेतो तेव्हा तो विषय खूप लांबपर्यंत जातो. आणि त्यामुळे 300वी जयंती आहे. ती जयंती आपल्याला भव्य आणि दिव्य वेगळ्या पद्धतीने करायची आहे. इतिहासात कधीच अशी जयंती झाली नाही. अशी जयंती समाजाच्या माध्यमातून करायची आहे. सरकार करत राहते. समाजाच्या माध्यमातून अशी जयंती आपल्याला यावर्षी साजरी करायची आहे. आणि त्यांच्यावरती लिखाण होणं, जे लिखाण करणारी पोरं आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही समाजाला दिशा देऊ शकता, समाज बदलवू शकता, समाजामध्ये एक ऊर्जा तयार करू शकता. अरे भटके रुंगताकडे तर इतिहासच नाही, काय करणार सांगा ना, काय करणार? असे असंख्य समाज आहेत या महाराष्ट्रामध्ये. कुठला फोटो पुजावा की जो फोटो पुजल्यामुळे लोकांच्यात ऊर्जा तयार होईल? कुठला इतिहास सांगावा की जो इतिहास सांगितल्यानंतर युवकांच्या मध्ये क्रांती होईल?
कोणता इतिहास सांगावा की पोरांचं रक्त होऊन उठेल, एकत्र येतील, असे असंख्य समाज आहेत की त्यांच्याकडं फोटो लावायला सुद्धा नाही. कुणाचा फोटो लावावा, कुणावरती बोलावं. अरे आपल्याकडे एवढा वारसा जर आला असेल तर त्या वारशावरती कुणीतरी जाऊन लिहिलं पाहिजे. मी टकले सरांच्याकडे जे अंग आहे ते आता मॅडमनी सांगितलं, त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या की पुढं तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे. तर ते लिहिण्याच्यासाठी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे की त्यांच्याकडे जे लिखाणाचं अंग आहे एकदम गरीब घरातलं आहे टकले सर. मी 4-5 वेळा त्यांच्या गावात गेलोय, बेळूरला गेलोय, त्यांच्या घरी गेलोय, परंतु मनामधून ऊर्जा असल्यानंतर माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, माझ्याकडे गाडीच नाही, माझ्याकडे पैसेच नाही, काही नाही. ज्याला काम करायचं आहे ना तो कसंही करत राहतो, रडत नाही, लढत राहतो. हे टकले सर असं व्यक्तिमत्व आहे, ते लढत राहते, ते काम करत राहते. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम हे पुढेही घडावं अशा पद्धतीचे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज माझ्यावरती ही कादंबरी लिहिली असली तरी त्या कादंबरीमध्ये अनेक विषय जे आहेत ते घडलेले सगळे विषय आहेत. ते काय नवीन किंवा अतिशयोक्ती, मला ते लिखाणाचं अंग नाही. मी जर रोजनिशी लिहिली असते ना 4-5 पुस्तकं तयार झाली असते. रोज काहीतरी नवीन, रोज काहीतरी नवीन. आम्ही कुठं गेलोय काहीतरी करून आलो नाही असा एकही दिवस नाही. सकाळ दुपार संध्याकाळ काहीतरी, म्हणजे काय असं भांडण वगैरे नव्हे, परंतु काहीतरी असं लोकांना ऊर्जा देणारं, अधिकाऱ्यांच्या बरोबर, राजकारत्यांच्या बरोबर संघर्ष करणारं असं कुठलाही दिवस आमचा नव्हता. 4 पोरं एकत्र आली तर केस पोलीस स्टेशनला झाल्याशिवाय तो दिवस जात नव्हता. आम्ही 4 जरी एकत्र आलो तर पोलीस स्टेशनला येतो. पोलिसांची गाडीच आमच्याकडे. आई माझी महिना दुसऱ्याच्या घरी झोपायची, पोलीस यायची, दारावर लाथा घालायचे, घरावरती चढायचे. म्हणजे अशा केसेस केल्या का आम्ही महिना तिकडं लपून राहिलो ना, अटक होईल म्हणून, जामीन होईपर्यंत. इथं सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत जायचो आम्ही. आमच्या पाठीमागे आधार नव्हता. हे असंच कुणीतरी पैसे द्यायचं, ही सुप्रीम कोर्टाला वकील द्या, इकडं जावा तिकडं जावा. तेव्हा पोलीस यायचे गाड्या घेऊन, हे पुढारी सगळे. मग घरावरती लाथा घालायचे. आता आई एकटीच घरी ना, मी पण बाहेर, ब्रह्मशेठ पण नाही, आम्ही दोघं पण बाहेर. घरावर लाथा घालणार, घरावरती चढणार. आई कुठेतरी दुसऱ्या घरी झोपायला जायची. रात्रीच्या गावात आता कोण आहे, अशी परिस्थिती. राजकारणामध्ये प्रचंड ताकद असते. डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्यामध्ये प्रचंड ताकद असते. जे पोलीस मला शोधायला यायचे ते पोलीस मला आता राखायला आहे, ते तुमच्यामुळे आहे. जे पोलीस मला शोधायला यायचे ते पोलीस मला राखायला आहे. मला आता केंद्राची सिक्युरिटी आहे. अर्ध्या तासाला ते रिपोर्टिंग येतात दिल्लीतून, मुंबईतून आणि पुण्यातून. 3 ठिकाणावरून त्यांचं रिपोर्टिंग होतं. हे कशामुळे झालं? हे संविधानामुळे झालं. हे कशामुळे झालं? हे संघर्षामुळे झालं. हे कशामुळे झालं? तुम्ही माझ्या पाठीमागे ताकदीनं विश्वासानं उभा राहिला त्यामुळे झालं ना. हे बदलतंय, हे बदलण्यासाठीच आहे. नक्की हे माझा एकट्याचा विषय नाही. असे हजारो पोर असतील महाराष्ट्रामध्ये की जे सामान्य कुटुंबात आले तर ते पुढं काम करताय. हजारो कुटुंब, त्यांच्यावरती लिहिलं नसेल, त्यांना आनंद टक्के भेटला नसेल, त्यामुळे त्यांचं रेकॉर्ड पुढं आला नसेल. परंतु हे सगळं घडतंय ते संघटितपणामुळं घडतंय. हे कशामुळं घडतंय? हे संघर्षामुळं घडतंय. उद्या काय मला मिळणार काय मिळत नसते. कुणाला माहित होतं मी आमदार होतो? लोक चेष्टा करायची. जेव्हा आम्ही आमदारकी लढायचं ठरवणारा तर गोपीचंद पडळकर हा काही दिवस या राजकारत्यांचा चेष्टेचा विषय होता. चेष्टेचा. कुठं आम्ही मैताला गेलो, बोलायला लागलो की मला ह्याच्यात गाडी आणि कपडेच आहे, याला राहायला घर पण नाही. मला राहायला घर नव्हतं, ही गोष्ट खरी आहे. 2014 पर्यंत हे राजकारत्यांचं चेष्टेचा विषय होता. गोपीचंद पडळकर राहायला घर नाही, तो आमदार व्हायचं म्हणतोय. माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची केस टाकली. मी वयाच्या 22व्या वर्षी स्वकर्तृत्वावरती माझ्याकडे 3 JCB, 1 पोकलँड होती आणि आमदाराकडे नव्हती. तेव्हा माझ्याकडे सफारी गाडी होती, नवी कोरी सफारी गाडी. मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु प्रस्थापित व्यवस्था तुम्हाला बदनाम करण्यासाठी कसं करते. जेव्हा आमदारांच्या चड्ड्या फाटक्या होत्या तेव्हा माझ्याकडे सफारी होती, परंतु माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची केस होती. आज मी काय बोलायला लागलो, आता मी बोलत असताना खाली कमेंट 2-4 पडले असते मंगळसूत्र चोर म्हणून. त्यांना माहित नाही. अरे गोपीचंद पडळकर हा लढणारा माणूस आहे. मी जेव्हा मंत्र्यांना बंदी घातली होती, वर्षभर माझ्या तालुक्यात यायचं नाही. जर तालुक्यात आला तर गाड्या भरून टाकेन. 1 वर्ष मी कुणाला येऊ देत नव्हतो. पाणी सोडा पाहिजे, पाणी कोण आले तर त्याचा संघर्ष करून टाकला.
जेलमध्ये मी त्यांनी ते स्टोरी लिहिली बघा, तुम्हीच सांगितलं. मी मेडिकलला पण, माझं गावच डॉक्टरांचं वाडी आहे. मी सोडून बऱ्यापैकी सगळे डॉक्टर आहेत पडळकरवाडीमध्ये. आता इथं डॉक्टर हजारे साहेब आलेले आहेत, तिथं कुठं आत्ता दिसले. डॉक्टर व्हावं सगळ्यांचं स्वप्न असायचं. पडळकरवाडीत माझ्या 40 डॉक्टर आहेत 100 घरात. MBBS, MD, MS, BMS सगळे टॉपचे. आता माझे वडील शिक्षक, तर त्यांना वाटणार मी डॉक्टर व्हावं, पण अभ्यास न करता डॉक्टर कसं होणार. न अभ्यास करता मी डॉक्टर व्हायच्या विचारात होतो. मी इथं की कस्तुरबाई वालचंद कॉलेजला होतो, पण मी सांगलीत सायकलवरनं या सांगलीतल्या सगळ्या लोकांना रोज भेटायचो. सगळ्यांना विचारा, या सांगलीतल्या मार्केट यार्डात मी रोज जायचो, इकडं यशवंतनगरला रोज यायचो. जेवढे प्रमुख लोक आहेत त्यांना रोज जाऊन भेटायचं. काही काम नव्हतं पण रोज भेटायचं. चौगावी सर लीडर होते मोठे, लाल दिव्याची गाडी होती त्यांच्याकडे आता 2012ला. सगळ्या लोकांना भेटायचो, सगळ्या लोकांना बोलायचो, कार्यक्रम करूया, इकडे करूया, तिकडे. पण लोकांनी खूप मला समर्थन दिलं, खूप लोकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे हे काय एका दिवसात तयार झालं नाही. 2007 ते 2020 13 वर्ष माझी गेली, तेव्हा मला विधान परिषद मिळाली. 2007 ते 2024 17 वर्ष गेल्यानंतर मी विधानसभेचा आमदार झालो. लोक काय तिकडं तिकीट घेतात आणि आमदार होतात, काय त्याचं काम काय माहीत आहे मला माहीत नाही. परंतु असे विषय घेऊन आम्ही पुढे जायचो. तेव्हा कुठंतरी असं घडलं, मी MBBSला ऍडमिशन घेतलं कर्नाटकामध्ये, वशिलेबाजीवरचं मॅनेजमेंटमधलं, आणि त्यांना तिकडं फीस भरली नाही. माझं ऍडमिशन रद्द झालं. पैसे आमच्या सरगर गुरुजींनी दिले होते, ह्यात त्यांनी जानकर गुरुजी लिहिले. सरगर गुरुजींनी आमचं पैसे भरले होते. आम्ही त्यांच्यावरती केस केली. डॉक्टर साहेब इथं मिलिंद भारंबे म्हणून SP होते, मिरजला त्यांच्यावरती केस केली. मिरजचे पोलीस जाऊन त्यांना अटक करून इकडे आणला. तो पण तिथला पुढारी होता. त्यांना अटक करून आणल्यावर त्यानं माझं फास लावून घेतलं, माझ्या नावाची चिठ्ठी लिहिली. ब्रह्मानंद माझ्या नावाची चिठ्ठी लिहिली, तो तिकडे फास लावून गेला. आम्हाला माहितच नाही मेलं, कर्नाटकातलं आम्हाला कसं कळलं. 2 महिन्यानंतर जेव्हा पाटेचे पोलीस आले, मला बेड्या डायरेक्ट टाकल्यानंतर मला कळलं की तो तिकडे गेला. मी तिकडच्या जेलमध्ये 3 महिने होतो. आता हे सांगतात सभागृहात, कर्नाटकात सुद्धा यानं केले. सभागृहात रेकॉर्डवर आणले गेले की कर्नाटकात सुद्धा यानं कांड केले. काय कांड आहे त्यांना माहित नाही. त्या 3 महिने हा जेलमध्ये होता हे सांगतात, मला बंधन करायला. मी 3 महिने तिथं कर्नाटकच्या जेलमध्ये राहिलो. मला अभिमान या गोष्टीचा आहे. जेलमधनं मी ज्या दिवशी सुटलो त्या दिवशी जवळपास 70% जेल रडत होतो. इतके चांगले संबंध मी तिथं प्रस्थापित केले जेलमधनं मी येताना. कारण 4 दिवस मी गप होतो. आता आज उद्या होतोय जामीनच होईना. परत मी तिथला मेन लिडरच झालो जेलचा. कुणाला कुठं ठेवायचा, कुठल्या पर्यायामध्ये ठेवायचा, कुणाला जेवण पाहिजे, जेवणात काही अडचण आहे का, जेवण आलं का नाही आलं, जेवणाला मामा आला का नाही आला, कुणाला विचारायला जाऊन देते. म्हणजे एवढं. परत सांगली जेलमध्ये गेलो. आज जरी सांगली जेलमध्ये कुठलंही पोरग जिल्ह्यातलं गेलं, गोपीचंद पडळकरचा कार्यकर्ता आहे, त्याचा सन्मान सांगली जेलमध्ये होतो. विचार कुणा पण पाठवा तुम्ही. उद्या एखादा सहज केस करून तुम्ही सांगली जेलमध्ये पाठवा, त्याला सांगा गोपीचंद पडळकरचा कार्यकर्ता आहे, त्याला झाडू मारायला लावत नाहीत. कारण पहिल्यांदा गेलेला झाडू मारायला लावते, त्याला बाथरूम धुवायला लावते. पण तसं काही होत नाही. कारण मी जेव्हा जेलमध्ये होतो 2 महिने, 2010ला पण होतो, 2014ला पण होतो, सगळ्यांशी खूप चांगली रिलेशन झालेली आहे. त्यामुळे आपली माणसं तिथं खूप आहेत. जिथं जाय तिथं माणसं आहेत. त्यांना वाटतं ह्याला हात टाकला खुश होते. आम्ही नाराज होत नाही. फटाकड्या उडवत आत गेलो. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही फटाकड्या उडवाय होता. मी आटपाडी पोलीस स्टेशनला हजर झालं. 1 लाखच्या फटाकड्या उडवायच्या. एक केस आमच्याकडे व्हायची, फटाकड्या उडवल्या म्हणून मग आम्ही हजर व्हायचं. परत 8-10 दिवस गेले. PC संपली. आम्ही सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात आम्हाला टाकायचे. 2 महिन्यानंतर जामीन इथं कुणी दिलाच नाही हायकोर्टाशिवाय. 2 महिन्यानं जामीन झाला का ही गडी सगळं गेटवरच. 25,000 लोक एकदा होती. मी जेलमध्ये सुटल्यानंतर सगळ्यांना माहित आहे 4-5 किलोमीटर रॅली होती. विरोधक म्हणजे आता नेमकं करायचं काय. आत टाकलं, जाताना फटाकड्या उडवतोय, बाहेर आलं येताना फटाकड्या उडवतोय. मी नेमकं करायचं काय. मी जेलमधनं सुटल्यानंतर, मी ज्या दिवशी जेलमध्ये सुटलो त्या दिवशी 2 केसेस झाले आमच्यावर. फटाकड्या उडवल्या म्हणून कोर्टानंच केस केली विटायच्या. स्वतः कोर्टानं एवढ्या फटाकड्या उडल्या तिथं की कोर्टाचं टायमिंग होतं. त्यांनी PIला बोलवला, उभा केला, केस घे म्हणून. त्या दिवशी केस झाली की आता मागच्या महिन्यात निघल्या. आम्हाला हे काही नवीन नाही. असं करतो तसं करतो संघर्ष याला. नाहीतर आम्हाला केस झाली, मला सोडा, मी बाहेर जातो. समाजाचं काम करताना हे होतच. हे ज्याला गृहीत धरायचं आहे त्यानंच हे करायला पाहिजे. नाहीतर ते मग केस झाले, काय झालं, नामूक झालं. अरे आठवड्यातले 3-4 दिवस तर आम्ही कोर्टातच असायचो. आता बऱ्यापैकी मिटलंय. 1-2-3 केसेस आहेत तेवढ्याच आता मिटलं म्हणजे विषय संपला. तिकडं एकदा आटपाडीत मी अटक झालो.
आटपाडीतला जामीन होतोय, विट्यामध्ये त्यांनी नेलं, आटपाडीच्या कोर्टाला सुट्टी होती, विट्यात नेलं, तवर आमच्या विरोधकांनी कराडचे पोलीस पिंजरा आणून ठेवला होता बाहेर, टेंबूचं ऑफिस फोडलं होतं म्हणून. तिकडे सुटला का त्या गाडीत, तिथं कराडचे पोलीस ते अजून फोटो सगळीकडे फिरते की इकडून जामीन झाला, ते म्हणजे चला इकडे बसा. पोरं सगळी टेन्शनमध्ये आहे. मी म्हणलं नको, अरे टेन्शन घेऊ नका, आता ही कायद्याची प्रोसेस आहे ती तर करावी लागेल. आमचं एक पोरं होतं, माझ्या कमराला अशी मिठी मारली होती, 10 मिनिटं ती सोडत होतो, पोलीस ओढून जाऊ. परत कराडच्या जेलमध्ये गेलो पाण्यासाठी, टेंबूचं ऑफिस फोडलं. कराडच्या जेलमधली परिस्थिती, असं कुठलं जेल एवढी बघी, पण कराडच्या जेलसारखं जेल असं नाही. 1 मिनिट सुद्धा तिथं झोप लागत होती, 1 मिनिट सुद्धा. तिथं आम्ही 4 दिवस तिथं कस्टडीत काढले, परत आम्ही सुटलो, परत मग सभा, परत त्याचा कुठला विषय आम्ही असा सोडलाच नाही मोकळा. त्यामुळे आता ह्याने त्यातमध्ये सगळं लिहिले, वाचून काढा, ते काय माझा विषय नाही. तुम्ही सुद्धा तसंच केलं पाहिजे. त्या गावात जिथं जिथं कुणाला पुढं जायचं आहे त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्या छाताडावरती नाचलंच पाहिजे. छाताडावरती नाचल्याशिवाय काही होणार नाही. प्रस्थापितांचा अजिबात मुलाहिजा ठेवायची आवश्यकता नाही. सगळीकडं जो ज्या पद्धतीने अन्याय सुरू आहे त्याला वाचा फोडायची असेल तर एक गोपीचंद होऊन उपयोग नाही. असे शेकडो गोपीचंद, असे हजारो गोपीचंद सर्व समाजामध्ये, उपेक्षित समाजामध्ये, राज्यामध्ये होण्याची आवश्यकता आहे. आणि तशा पद्धतीनंच आपण पुढं जाऊ सगळेजण. एवढंच या निमित्तानं बोलतो. टकले सरांनी ही कादंबरी खूप मेहनत घेऊन, लिखाण करणं एवढं सोपं नाही, त्याच्यावरती खूप वेळ द्यावा लागतो, अनेक लोकांचं त्याच्यावरती मत घ्यावं लागतं. हे जे सगळे लोक आहेत मुखपृष्ठ करणारे सगळी लोक, या सगळ्या लोकांचं पण शब्दाली प्रकाशन सांगली, शब्दाली क्रिएशन बुधगाव, मधुकर कराळे सर, अविनाश पाटील, तिरंगा प्रिंटर्स सांगली, या सगळ्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि भगत सर आहेत ज्यांनी या कादंबरीची प्रस्तावना लिहिलेली आहे, पहिल्या पानावरती त्यांचं नाव आहे. तर ह्या सगळ्यांच्या मेहनतीमुळं ही एक कादंबरी तयार झालेली आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. टकले सरांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी पूर्ण वेळ आता लिखाणाच्या दृष्टिकोनातून काम करावं. जिथं कुठं सहकार्य लागेल, जिथं कुठं मदत लागेल तिथं आम्ही तुमच्या बाजूनं ठामपणे उभं राहू. एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि टकले सरांचा एक सत्कार आमच्या वतीनं करतो. एवढं बोलून थांबतो. आम्हाला निश्चितच अशा अपेक्षा या काही वर्षी मिळतात या ठिकाणी होतं. सर्वांनी गोपीचंद पडकस आहे, सर्वांनी आपण जर विधानसभा पाहिला असेल त्यांच्या कुटुंबियांच्या वती अस्वस्थ राहील त्या कादंबरीचे लेखक आम्हा सर्वांचे मार्गदर्शक अनिता टकले सर यांचा यथोचित सत्कार सुना त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी यांच्यावरती संपन्न होतो. सर्वांनी जोरदार त्यांच्या सर्वच मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना टकले सरांना भविष्यामध्ये लेखनासाठी नक्कीच बळ देतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूया. आपण या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिला त्या सर्वांचं टकले कुटुंबीय आणि आपल्या संस्थेच्या वतीने शतशः धन्यवाद आणि आभार. सर्व छायाचित्रकार, पत्रकार, प्रिंटिंग मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याही संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार. नाश्त्याची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण सर्वांनी भोजन करूनच जायचं. शतशः धन्यवाद डॉक्टर मोहरी खेडे सर. खास उस्मानाबादहून आपण आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने